परळीत गोराराम, काळाराम, सावळाराम या शेकडो वर्षांपूर्वीच्या राम मंदिरांना रामनवमीनिमित्त सजावट, सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई। नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त पोलीस बंदोबस्त, गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिरात सुरू आहे रामनवमी उत्सव। नांदेडमध्ये रामनवमीनिमित्त पोलिसांची धडक, उपाययोजना। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शोभायात्रेचं आयोजन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून मशीद समोर बॅरिकेडिंग। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात, पावसाळ्यापूर्वी छताच्या वॉटरप्रूफिंगच्या कामाला गती। आषाढी एकादशीनिमित्त वेळेत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, पुढील 2 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार, घाण पाणी थेट नद्यात सोडल्यामुळे नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। सांगोला येथे 21व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचं विखे पाटलांच्या हस्ते झालं उद्घाटन। गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला। 249 किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला 4,819 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचं ठिय्या आंदोलन, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असल्यानं गोसी खुर्द धरणातील पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी। धुळे महापालिका क्षेत्रातील देवपूर भागात रस्त्याच्या कामात 1,64,00,000 रुपयांचा गैरव्यवहार, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांचा आरोप, देवपूर पोलीस ठाण्यात केली तक्रार। पुण्याच्या मुंढवा परिसरात कारनं चिमुकल्याला चिरडलं, घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोल्हापुरात लहान मुलगा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ समोर, मागे ट्रॉलीत देखील अनेक मुलं बसून असल्यानं व्यक्त केली जाते चिंता। लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका 2 मजली इमारतीच्या गॅलरीचा काही भाग तुटून खाली कोसळला। एक ऑटो आणि 2 दुचाकींचं यात नुकसान झालंय। इमारत जीर्ण झाली असल्यानं महापालिकेनं इमारत मालकाला नोटीस दिली आहे। भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाची मोठी कारवाई, बनावट मद्याचा तब्बल 61 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला। 5 जणांना ताब्यात घेतलं, एक फरार आहे, तर भिवंडीतील कोनगाव येथे छापा टाकण्यात आला। कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून तब्बल 5 वर्षांनी एकाला मारहाण, बारामतीतील ही घटना। MIDC परिसरातील एका हॉटेलवर काम करत असलेल्या युवकाला दुचाकीवरून येऊन 4घांनी मारहाण केली। यात युवक जखमी झालाय, पोलिसांनी 2घांना अटक केली। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर सायन माटुंग्या दरम्यान शिवनेरी बसची दुभाजकाला धडक, अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी, तर शिवनेरी बसचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकच्या साकूर फाट्याजवळ मिनी ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा भीषण अपघात, 11 जण गंभीर जखमी। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडो धरणाच्या कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला। मित्रांसोबत कालव्यामध्ये आंघोळीला गेला असताना पाण्याच्या प्रवाहात हा मुलगा वाहून गेला होता। 24 तासांपासून शोधकार्य सुरू होतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।